थांब एवढंच बोलले मम्मा. हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल नेमकं हा व्हिडिओ कशावरती आहे वगैरे. तर मी तर काय करू ना, एवढं पण माझ्या घरात चालत नसेल तर मला डायरेक्ट असं बोललं जातं आहे की मुलांना सांगायचं तुमच्या मम्माला घराच्या बाहेर हाकला. असे शब्द जे वापरलं जातं का आणि कशासाठी वापरलं गेले कळणार आहेच तुम्हाला. नाही असं नाही, कारण प्रत्येक गोष्ट मी तुमच्या शेअर करत असते. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघताय माझा आणि मी तुमच्या शेअर करतच असते, नाही असं पण नाही. त्यानंतर बघा, ते सांगायच्या आधीच पहिल्यांदा हे जे काही माझं दिवस मावळलेला आहे आणि त्यानंतर म्हणलं एक कपड्यांचा ढिगारा पडलेला होता. कारण मी जर कपडे घडी घातले नाही ना ते कपडे तसेच पडतात. आणि कसं झालं की आधीच्या ज्या मावशी होत्यात ना त्यांना मी कामावरनं काढलेलं आहे काही रिझनमुळे. त्यांना मी कॉल वगैरे बिलकुलच केला नाही, या वगैरे मस्का लावलेलाच नाही. कारण मला ते पहिली तर गोष्ट मी मस्का लावायला जातच नाही कोणाला, मला आवडतच नाही. तर का बरं, आणि खरं तर सांगायचं झालं तर मावशीला काय झालं होतं, तनूची आमच्या एक्झाम होती ना, तर मग मी चालले होते कॅबने, मी आणि तनिष. ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे. तर तिथे जात असताना मावशींना म्हणलं की तुम्ही या 1:30पर्यंत, पण ती यायला तयार नव्हती. मग मी म्हणलं ठीक आहे 1ला या, माझं जे रोजचा टायमिंग आहे. तरी पण सुद्धा ती 1ला आली नाही, असं झालं होतं. मग काय करणार ना, मग आली नाही तर नाही तर नाही, तर मी काय करणार ना. तर तिचे 9 दिवसाचे पैसे माझ्याकडे राहिलेले आहेत. तर तिला ये म्हणून मी सांगितलेलं पण नाही आणि ती स्वतः पण आलेली नाही. पण ती आली तर मी तिच्यासाठी ते तिचे पैसे काढून ठेवलेले आहेत, तर तिला नक्की देणार. कारण मला पर्सनली दुसऱ्यांचा पैसा, त्यांच्या कष्टाचा पैसा मी असं कधीच घेत नाही आणि मला स्वतःला पर्सनली आवडतच नाही. पण ती जी काही वागली ना त्यामुळे मी शक्यतो तसं होल्डवर ठेवले पैसे की तिच्या ती येऊन घेऊन जाईल. एवढं तिला मस्का लावायची गरज नाही असं वाटतं. कधी कधी काय असतं का, गरीब गरीब म्हणून आपण त्यांना हे करतो, पण शेवटी ते त्यांच्या ह्यानीच राहतातच नाही म्हणलं तरी. कारण माझं पर्सनली तसा स्वभावच नाही की आपण एखाद्या गरीबाला आपण टाकून दिल्याने करणं वगैरे. पण कधी कधी असं होतं, बायका खूपच हे करतात. तर तुमच्या बाबतीत पण होतं आहे का मला नक्की सांगा. कपडे हे केले, नंतर तूप वगैरे कढायला ठेवलं, मग चालू आहे किचनमधलं बाकीचं काम वगैरे. खूप सारे कपडे पडलेले होते. आता जी नवीन मावशी लावली ना, फक्त झाडू पोछायला लावली, तर तिला म्हणलं मी 1 तारखेपासून मी बाकीच्या सगळ्या कामाला वगैरे लावेन. कारण भरपूर अशी कामं असतात बघा, पण एकटीला हँडल होत नाहीत. मग तुम्ही बघता माझे व्हिडिओ रेग्युलर येत आहेत, तर व्हिडिओचं एडिटिंग, शूटिंग भरपूर काही असतं. त्यानंतर तुम्हाला आता वाटेल की ही गाऊनवर काय शूट करते वगैरे, पण खरं सांगू का, माझे कपडे ना वाळू घातलेले होते ना, ते वाळलेले मी काढले. पण माझे पॅन्ट जे काही रेग्युलर वापरते ना ते खराब झालेल्या होत्या आणि ते खराब झाल्यामुळं म्हणजे ना 2च पॅन्ट राहिले डेली यूज आणि ते धुवायला पडलेल्या होत्या. त्यामुळं मग मी गाऊन घातलेला आहे. कधी कधी असं होतं ना की मी गाऊन घालते, पण खूप म्हणजे खूप महिन्यात एकदा पण होत नसेल माझा गाऊन घालणं वगैरे. पण मला गाऊन शक्यतो आवडतच नाही. मी 1-2 गाऊन ठेवलेले आहेत आईकडे, सासूबाईंकडे वगैरे गेल्यानंतर. तिथे कुठे पॅन्ट आणि टॉप घालणार ना, म्हणून मी ते ठेवलेलं आहे 2 गाऊन. त्यानंतर बघा डिशवॉशर वगैरे लावून घेत आहे. की नाही म्हणलं तर बाई जातीला खूप सारी कामं असतातच बघा. त्यानंतर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि आता इथे डिशवॉशर वगैरे लावून घेत आहे मी. मला ओढायचं नाही, कसा खराब होतो. आई चल ना जोरात बोल, डिस्काउंट मिळेल आईस्क्रीमला. रेकॉर्ड नाही, ह्याच्यात बोलायचं, ओरडायचं. का बरं ओरडायचं? फ्री आईस्क्रीम मिळतो बघू 15 सेकंदात. काय बोलायचं? ओरडायचं जोरात. नको व्हिडिओ बाहेरून लोक येतील घरात. नको लोक. 15 सेकंद. विंडो लाव. माझं हे ना मोठं डोकं येत 15 सेकंड मिळतील ना. एवढं जोरात बोलायचं करू नको रे. अमूलचं पण कर. थांब एवढंच बोलले मम्मा, उपयोगच काय जोरात. ठीक करते कर. थांब. हॅलो
ते रिग्ड असतं. फुकट ह्या जगात काही मिळत नसतं. मेहनत करा सगळं भेटतं. 30%. काय पोरा शेवटी 30% मिळालं. काय अवघड आहे तुमचं. थांब ना आधी आपण येण्यापर्यंत बसून वेस्ट केलं. काय काय पाहिजे तुला काय अरे ओ कसं दुखतो एवढा ओरडून रे. त्यानंतर तुम्हाला वाटेल काय हा पागलपंती आहे वगैरे, तर बॅकग्राऊंडला तुम्ही ऐकलं जॅस्मी आणि निमिष ओरडल्यानंतर थोड्या वेळाने बघा मुलांचे पप्पा म्हणतात की तुमच्या मम्माला घराच्या बाहेर हाकला, किती गोंधळ घरात करते ही, असं तसं काहीतरी चालू होतं. पण माझा स्वभावच तसा आहे फ्रेंड्स, मी अशी शांत बसणाऱ्यातली नाही आहे. माझा दंगा मस्तीही चालू असते. जरी माझं कितीही एज झालं ना तरी माझा स्वभाव हा असाच आहे आणि मी असाच ठेवणार आहे. ते म्हणतात ना की किती एज झालं ना आपल्या मनातला जो असतो ना स्वभाव तो कधीच हे होत नसतो आणि आवडते. ह्यात काही वाईट नाही आहे. मी मुलाबरोबर मज्जा मस्ती करत असते. तर मुलां पप्पा खूप शांत असतात ना, त्यामुळे त्यांना अजिबात असलं गोंधळ वगैरे चालत नाही. पण मला जसं आवडतं म्हणजे पोरांना जसं आम्ही वाटतं ना तसं आम्ही चालूच असतं आमचं, कोणाचं आम्ही ऐकतच नाही तसंही. आणि ब्लिंकिटवरून ॲक्च्युली काहीतरी होतं म्हणे की खूप मोठ्याने ओरडल्यानंतर आईस्क्रीम फ्री मिळणार होतं. त्या आईस्क्रीमसाठी पोरानं माझ्या इथं आईस्क्रीम न खाताच माझा घसा खराब करायचा प्रयत्न केला. तर असं काही नाही काय असतं, पण जगात काही फुकट काही मिळत नसतं बघा. तशा गोष्टी असतातच, पण मुलांना कळायला पाहिजे ना. आणि मुलांना जाऊ दे, मुलांचं ते हे असतं, पण मुलांच्या पप्पांना कळायला पाहिजे. ओरडले की लगेच तिकडून सुरू झालं मम्माला हाकला तुमच्या घराबाहेर. मला हाकल्यावर काय होईल मग कळायला पाहिजे ना. इतकं न कळता पण बडबड करायची सवय असती. आणि आता इथे मी कचरा वगैरे ठेवला आणि त्यानंतर ओला कचरा काय होतं माहिती आहे का, एक दिवसात ते मला ओला कचरा बाहेर ठेवावाच लागतो, कारण की काय माहीत तसे वेगवेगळे छोटे छोटे किडे होतात ना त्यामुळे. त्यानंतर जेवलेली जागा वगैरे इथे झाडायला आलेली आहे. निमिषला म्हणलं तर झाड, पण मिश काही झाडाचं नाव घेत नव्हता. तर म्हणलं जाऊ दे, तिकडून बडबड करतो मम्मा तू असं तोंड कर, मम्मा तू तसं तोंड कर. काय माहिती ना, तो म्हणतो की मम्मा तू अशा वेगळ्याच पद्धतीने तोंड कर. कसं ओरिओ सिल्क नाही फेरी नाही नो. अरे यार नाही नाही. चांगलं लागतं यार. माठ भरतोय मिश नीट भर. किती भरलंय बघ पाणी, किती भरलंय. एवढंच भरलंय. मी बघ बॉटल भरून त्याच्या काय तर दुसरं कर ना. काय काय मागवलंय हे बाई, तर मागवलंय काय काय. हे कोणाला मागवलं आता हे मिल्कशेक? ते मोठं 1 लिटरच आणायचं ना, परवडलं असतं. तर बघा ऑनलाईन मागवले मिल्कशेक. हे कोणाला, मला आणलंय का मग तुला. आणि हे डेअरी मिल्क व्हाईट आहे का आतमध्ये. लेस काय आज रेस आहे म्हणे, रेस बघत बघत खायचंय पोरांना हे सगळं. त्यानंतर किचनमधलं सगळं काय आवरलेलं आहे आणि आलेली आहे निमीच्या वॉर्डरोबमध्ये. तर बघते तर इतका राड्या तुम्ही बघितला कालच्या ब्लॉगमध्ये, मी साठी एवढी शॉपिंग केलेली होती मी. आणि हा मूर्खानं बघा आमच्या किती ड्रॉवरमध्ये कपड्यांचा ढिगारा करून ठेवलेला, नवीन जुने घातलेले न घातलेले सगळं एकत्र केले. त्याला किती शिकवलं तर त्याने असा राडा केलेला आहे. त्याचं काय होतं माहिती आहे का, तर सुट्ट्या लागलेत ना जातो खाली येतो पटकन येतो आणि तसं ड्रॉवरमध्ये कपडे फेकतो आणि लगेच गेम खेळायची घाई असते. तर अशा काही ना काही नखरे पोरांचे चालू असतात. मलाच पश्चाताप झाला त्याला कपडे घेतले म्हणून. पण काय काय कपडे त्याचे एवढे छोटे यायला लागलेत ना, मला माहिती आहे. 6 महिन्यात निमिष इतका प्रचंड असा वाढला ना, त्याची तब्येत खूप वाढली. पुढे दिसेल तुम्हाला लहान झालेले कपडे, अगदी म्हणतात ना नवीन नवीन कपडेसुद्धा ते मी द्यायसाठी खाली काढून टाकलेले आहेत. तुम्हाला पुढे दिसेलच किती क्वांटिटीमध्ये कपडे मी लोकांना द्यायसाठी काढलेले आहेत. कारण काहीच करू शकत नाही, ठेवून तर काय करणार ना, कारण छोटी येत होती ना त्याला त्यासाठी. आणि इथं आता सगळं कपड्याचं ऑर्डर बघतच लावून घेत आहे. त्याला म्हणत होते तुला कोणती कपडे येत असेल तर ते वापरायला काढून टाक पटकनी, कारण की आणि तो मला तिकडे कालवा करत होता की मम्मा तू असं, मम्मा तू तसं. आणि हा व्हाईट शर्ट बघा एवढा ब्रँडेड असून त्याला व्हाईट काहीतरी घाण लावून आणलेलं होतं खाली जाऊन.
खेळताना सुद्धा मी नसले ना घरात असे वाईट कपडे घालून जातो, खाली खेळतात आणि मग खेळल्यानंतर लागतंच काही ना काही माती वगैरे. पण मुलांना किती शिकवलं ना, म्हणतात ना त्यांचा ब्रेन वॉश आपल्याला प्रत्येक वेळेस करावाच लागतो. म्हणजे माझ्या आयुष्यात ना कसरत आहे ह्या दोन्ही मुलांना हे करणं म्हणजे प्रत्येक वेळेस मला सांगावंच लागतं. असं सांगितलं एक दिवस ऐकायचं, परत बे के बे बे दोन्हीच्या नंतर रिपीट मला सांगायचं. तर ही मुलं ही अशीच असतात, तुमच्या घरातली मुलं पण सेम अशीच असणार आहेत. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये सेम अशीच मुलं राहतात. कारण की मुलांचं वयच तसं असतं, त्यांना आपण कितीही काय म्हणलं आपण आपल्या जागी ओके असतो, मुलांच्या जागी ओके असतात. त्यानंतर मग मी तुम्हाला सांगत होते की निमिष म्हणत होता मम्मा तू तोंड अशी करते तशी करते. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मला कधी कोण म्हणलं नाही काय की तू तोंड अशी करते तशी करते. माझं पोरगं म्हणतं मम्मा तू तोंड अशी करते. ते अख्खा आमचा दिवस तर त्यातच गेला. आणि मग मी पण त्याला मुद्दाम तसे तोंड करून दाखवत होते. मम्मा बघ बरं कसं दिसतंय, मम्मा बघ बरं कसं कर, तू तशी तोंड करते अशी तोंड. पण खरं सांगू मला कधीच असं जाणवलं नाही की मी तसं तोंड करते. पण मग लगेच मला हा म्हणतो भैया मम्मा तशी करते ना. तर हो भैया पण लगे हो मम्मा तू करतेस. म्हणजे दोघं एकमेकाला एवढे साथ देतात ना की मला नावं ठेवायलाही बसलेली असते ती पोरं माझी. तर हे असं असतं पोरांचं, काय करणार ना. त्यानंतर बघा इथे ऑर्डर पण सगळे कपडे त्याची व्यवस्थित अशी घडी घालून वगैरे ठेवत आहे. आता ह्यातले 2-4 ड्रेस तर काय झालं माहिती आहे का, त्याने घातलेले होते उलटे तसे तिथं ड्रॉवरमध्ये कोंबलेले होते. आता ह्या ड्रॉवरमध्ये काय केलेलं आहे मी त्याचं रोज वापरायची पॅन्ट, रोज वापरायचं त्याचं टी शर्ट आणि स्कूलचे ड्रेस जे आहेत ना 5 ड्रेस आहेत स्कूलचे त्याचे, स्पोर्ट्सचे 2 आणि कुर्ता पायजमाचे 3 आणि आपला त्याचा एक ड्रेस असतो तो एक आहे स्पोर्ट्सचा. आणि त्यानंतर इथे मी आता बाकीच्या हँगरला कपडे वगैरे बघत होते कोणती काय कसं आहे वगैरे. नवीन कपडे जे वापरलेले आहेत ते हँगरला हे करत आहे आणि व्यवस्थित असं सगळं सेट केलेलं आहे. मी त्याला तेच ओरडत होती, आता जर मला तुझी कपडे जर सैरा वैरा दिसले ना बघ म्हणलं त्याला. कारण कितीही सांगितलं ना आता मी सांगते पण आणखी बघा थोड्या दिवसांनी मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवेन त्याची नाटकं कशी करतात तो. आणि त्यानंतर बघा हे काम करतात माझं नख तुटलं की मला खरंच सांगते इतकं वाईट वाटतं ना. काय माहीत मला लग्नाच्या आधीपासून असे लांब नखं आणि एका हातालाच काय आणि नेल पॉलिश माझी हमेशा असते ना आणखीसुद्धा असते बघा. मला ते खूप वाईट वाटलं. आणि काय माहीत आता हल्ली ना माझी नखं तुटायला लागलेत. कशामुळे कॅल्शियम कमी झालं आहे का शरीरात काय झालं आहे कोणास ठाऊक, नखं तुटायला लागलेली आहेत. आणि आता इथे नवीन आणलेली कपडे वगैरे सगळं आता व्यवस्थित ठेवून टाकत आहे मी. आणि त्याला मी तेच ओरडत किती कपडे आहेत कसं तू मूर्खासारखं मॅनेज केलं आहे वगैरे तेच ओरडतात. त्याला म्हणलं तुला कपडे घेऊन मला पश्चात्ताप झालेला आहे. तर हे बघा आता 6 ते 7 ड्रेस आहेत ना त्याचे टॅगसुद्धा काढले नाही आहेत आणलेली कालचे, तसंच ठेवली मुद्दा मी त्याला कळावं की आपण आणखी हे टॅगसुद्धा काढले नाहीत, नवीन कपडे आहेत आपण कसं मॅनेज करायचं आपण कसं ठेवलं पाहिजे हे. आणि हे बघा खाली हे त्याचे फुटबॉलचा तो क्लास करत होता, स्कूलमध्ये पण टॉपर होता, क्लासमध्ये टॉपर होता, त्याचे भरपूर असे जर्सी होते. पण आता एवढी छोटी साईज झालेली आहे जर्सीची म्हणजे अगदी म्हणते तर 3री-4थीच्या मुलांसारखे मला कपडे वाटत होते. आणि 6 महिन्यात इतका वाढला ना तो खूपच वाढला बाबा. मुलांना खरं कपडे जास्त घेतलीच न पाहिजे. आणि मुलांच्या पप्पांचं कसं असतं मुलांना साधे कपडे त्यांना चालत नाही, सगळे ब्रँडेड कपडे हवे असतात. आणि माझा कल असतो की मुलांचे शरीर वाढतं ना त्यामुळे मग मी जरा मीडियम ह्याच्यामध्ये कपडे घेते. त्याला बसवलं होती तर समोरून त्याला विचारा कोणता जर्सी त्याला हवा आहे, कोणता जर्सीचा टाकू म्हणजे कोणाला द्यायचा आहे हे सगळं आम्ही डिसाईड करत होतो. पण लई छोटी झालतं हो निमिषला येतच नव्हते हे सगळे कपडे वगैरे. तर त्याला म्हणलं तू बसायचं आहे इथं उगाच तिकडे TV बघत बसायचं नाही, थोडी जिम्मेदारी दिली ना पोरांना बरं असतं बघा. त्याच्या अंगावरच फेकले मी डायरेक्ट, मला चिडच आले कारण की एवढे बघा ना कपडे किती आहेत. आणि काय म्हणलं हे पोरांचं आजकालच्या. आम्हाला एक ड्रेस 2-3 ड्रेस असायचे, कसं असायचं जरी माझ्या आईवडिलांचं जरी चांगली परिस्थिती असली ना तरी पण आम्हाला एवढे कपडे वगैरे नसायचे कधी. बहिणींचे वगैरे आम्ही एकमेकींचे घालायचं वगैरे असं खूप काही व्हायचं आमचं. इथे भावाचे कपडे वगैरे घालायचं म्हणले की ह्यांना नकोसं होतं. माझा मोठा मुलगा मेन म्हणजे त्याचे कपडे हा छोट्याला देतच नाही. जवळजवळ आता त्या दोघांची पण साईज सेम होत आहे, मोठा छोटा दिसायला लागला आणि छोटा मोठा दिसायला लागला असं झालेलं आहे. हा तिघांच्या कपड्यांमध्ये माझंच आंबळ होऊन जाते कारण की शोधता घेऊन जातं की काय गोष्टीमध्ये. टी शर्ट सेम असले ना समजूनच येत नाहीत कपडे कोणाचं आहे वगैरे. मग विचारलं तर हे कोणाचं आहे काय आहे, सेम घेतल्यानंतर समजून येत नाही असं होतं. तर हे बघा जॅकेट तर किती छान आहे. मला म्हणते मम्मा तू घाला आहे जॅकेट तुला येईल म्हणे. मला कसं येईल सांगा आता हे 5वी-6वीच्या पोरांचे कपडे आणि ते जॅकेट थंडीचं मम्मा तुला राहू दे. पहिला तर म्हणलं मम्मा तुझंच आहे
तर नंतर म्हणतो की मम्मा हे तूच घाल. त्यानंतर बघा वॉर्डरोब खूप छान पद्धतीने असे सेट केला. हा ड्रावर केलेला त्याचे एक्सेसरीज वगैरे ठेवण्यासाठी वगैरे छान वाटतं असे ड्रावर केल्यानंतर. त्याच्यातच हे ड्रावर सेट केलेलं आहे काय, म्हणजे त्याच्यातच काय जे आहेत ना ते हे केलेलं आहे. त्यानंतर ह्या ड्रावरमध्ये अंडरवेअर वगैरे ठेवते मी त्याचे. त्यानंतर इथे त्याचे रोज डेली यूजचे कपडे, स्कूलचा ड्रेस ठेवलेला आहे. ते व्यवस्थित असं दिसत आहे बघा. खाली नवीन कपडे ठेवलेले आहेत त्याचे, खाली जे काय आहे ना त्याचा शूज, कॅप वगैरे ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने सेट केला. तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या चॅनलला हेल्प होईल यासाठी. बाय बाय.